अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद्गुरुचरित्र अध्याय 30. विप्र भारेचा शोक आणि साधूचा उपदेश. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास असताना आदिव्याधींनी गांजलेल्या अनेक जणांचे त्यांनी कल्याण केले. त्यांची त्यामुळे सर्वदूर कीर्ती झाली. उत्तर देशात माहूर ग्रामी गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे. तो व त्याची पत्नी दत्तोपासना करीत असत. त्यांची मुले जगत नव्हती. पुढे दत्त कृपेने एक मुलगा झाला. त्याचे नाव दत्त ठेवण्यात आले. गोपीनाथ व त्याच्या पत्नीने त्याला लाडाकोडात वाढविले. यथावकाश त्याची मुंज केली. 12व्या वर्षी विवाह केला. सर्व सुखात आनंदात चालले होते, पण नीतीच्या मनात काही दुसरेच होते. 16व्या वर्षी दत्ताला क्षयरोग झाला. अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. एकसारखा त्याला ताप येऊ लागला. अन्न पाणी रुचेना. तो अंथरुणाला खिळला. त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली. पती जेवत नाही म्हणून तीही जेवण घेत नसे. वैद्यांनी शेवटी दत्त वाचणार नाही असे स्पष्टच सांगितले. ते ऐकून त्याची पत्नी व मातापित्याला अश्रू अनावर झाले. दत्ताने त्यांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढाच मी जगणार. निरोप देण्याची वेळ आली आहे. तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली. मग तो पत्नीला म्हणाला, तू माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले. तुझा मी वैरीच होतो जणू. तुला थोडेही सुख दिले नाही. आता तुझे सौभाग्यही राहणार नाही. तू माहेरी जा. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही. मीही तुमच्याबरोबर सहगमन करेन. तिने मग सासू सासऱ्यांना धीर दिला व पतीला घेऊन गाणगापुरास जाण्याची अनुज्ञा मागितली. आपल्या पुत्राला साधूच्या कृपेने जीवनदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गाणगापुरात जाण्याची संमती दिली. ती प्रतिव्रता आपल्या आजारी पतीला डोलीत बसवून महत् प्रयासाने गाणगापुरास आली. तेथे एका धर्मशाळेत उतरली. गावात तिने चौकशी केली तेव्हा ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे समजले. पतीला सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून ती धर्मशाळेत आली तो काय, तिचा पती गतप्राण झाला होता. पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. लोळून हंबरडा फोडून ती आक्रोश करू लागली. तीक्ष्ण सुरी उरात बोचकून जीव द्यायला उद्युक्त झाली, परंतु लोकांनी तिला आवरले. बाया बापड्या तिचे सांत्वन करू लागल्या. ती असहाय्य होऊन रडत होती. स्वामी गुरुदेव, मी येथे मोठ्या आशेने आले होते, परंतु तुम्ही मला निराश केले. सौभाग्यासाठी मी मंगळागौर पूजली, पण तीही माझ्यावर रुचली. कुठे गेले माझे पुण्य? माझे मंगळसूत्र नीतीने लुटले. आता मी काय करू? या दुःखद वृत्ताने माझे सासू सासरे प्राणत्याग करतील. मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेन. लोक माझी निंदा करतील. आता हे जगणेच नको असे म्हणून ती रडत होती. तेथे तेवढ्या जटा भस्म त्रिशूलधारी असा एक साधू आला. तो तिला म्हणाला, मुली, नीतीच्या इच्छेने सर्व घडत असते. कितीही शोक केलास तरी तुझा पती जिवंत होणार नाही. प्रत्येक जीव आपल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो, सुख दुःख भोगतो आणि मरतो. कुणाचीही पूर्ण कर्म भोगल्याशिवाय सुटका होत नाही. सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्यानंतर नातीगोती जोडली जातात, मग मृत्यूने त्यावर पडदा पडतो. जाणाऱ्याबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो. संसार चंचल आहे, स्वप्नवत आहे, सतत भ्रमित करणारा आहे. देवादिकांनाही काळ सोडत नाही. तेथे मनुष्याची काय कथा? तुझे अनेक जन्म झाले, तेव्हा तू कोणाची तरी पत्नी होतीस. त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून आज तू रडतेस काय? नाही ना, मग आताही रडू नकोस. हा देह काय आहे? पंचभूतांचा गोळा, मलमूत्राचे आगार. त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य. त्याचा काय मोह धरतेस? तू कोण आहेस? कोठून आलीस? तुझे स्वरूप कसे आहे याचा विचार कर. येथे आपणच आपले हित साधायचे आहे. त्याशिवाय या संसार सागरातून सुटका होत नाही. ब्राह्मणीचा शोक ते ऐकून थोडासा कमी झाला. तिने साधूला वंदन केले व म्हणाली, महाराज, आपण माझा उद्धार करा. मला मार्ग दाखवा. तुम्ही सांगाल तसेच मी वागेन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद्गुरुचरित्र
अध्याय 31. पतिव्रता आचार धर्म. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, पतीच्या मृत्यूने व्यतीत झालेल्या ब्राह्मणीचे साधूने सांत्वन केले. त्यानंतर पती जिवंत असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला सांगितले. तो म्हणाला, मुली, स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती हे काशी क्षेत्री राहत होते. त्यांची पत्नी लोपामुद्रा महाज्ञानी व महापतिव्रता होती. विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य. एकदा नारदांनी त्याची भेट घेतली. त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली, पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही, असेही ते म्हणाले. ते ऐकून विंध्याचलाला राग आला. आपली उंची त्याने इतकी वाढवली की सूर्याचा मार्गच रोखला. दक्षिणेस अंधार पडला, त्यामुळे यज्ञकर्मे बंद पडली. सृष्टीत सर्वत्र हाहाकार माजला. इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले. ब्रह्मदेव म्हणाला, अगस्तींना भेटा. त्यांच्या शिष्यांचा प्रताप त्यांना सांगा. त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करेल. तेव्हा अगस्तींनी त्याला मी परत येईपर्यंत तू उभा राहू नकोस असे सांगावे. अशा उपायाने विंध्याचलाची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार इंद्रादिक देव, बृहस्पती व सर्व ऋषी अगस्तींना भेटण्यास गेले. त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रेची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा ही आचार धर्मात कशी श्रेष्ठ आहे ते सांगितले व पुढे म्हणाले, देव हो, तुम्हाला मी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची नित्य सेवा करावी. त्याची अवज्ञा करू नये. पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये. पती जेवल्यावर आपण जेवावे. तो निजल्यावर आपण निजावे. नावाने त्याला हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे. सडा संमार्जन करावे. पतीला स्नानानंतर नमस्कार करावा. शंकर समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तरच शृंगार करावा. तो बाहेरगावी गेला असल्यास शृंगार करू नये. तो रागावला तरी आपण रागावू नये. तो बाहेरून येताच त्याला सामोरे जावे. त्याला काय ते विचारावे. हे सांगूनच बाहेर जावे. परत घरी लवकर यावे. घर स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच आचरण ठेवावे. व्रते, उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात. लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. दुश्चित्त राहू नये. रजस्वलेने मौन ठेवावे. पतीचे मुख 4 दिवस पाहू नये. पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्यालंकार घालावेत. इतर स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत. वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत. पतीची व घरच्यांची निंदा करू नये. विभक्त होण्याचा विचार करू नये. उखळ, मुसळ, पाटा, जाते व उंबरटा यावर बसू नये. घरातील वडीलधाऱ्यासमोर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. पती आजारी, अभागी कसाही असला ती त्याला दुष्णे देऊ नये. जी काही पतीची मिळकत असेल त्यातच समाधान मानावे. स्वार्थाचा विचार करू नये. पतीच्या दुर्बलतेला हसू नये. त्याच्याशी मृदू भाषण करावे. व्यभिचार करू नये. परपुरुषांचे चिंतन करू नये. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सर्वस्व. त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात. अशा पतिव्रतेचे काय सत्व वर्णन करावे. तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची आणि सासरची मिळून 42 कुळे उद्धरतात. विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकुन मानू नये. विनाकारण विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये. पती निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म. अशी स्त्री स्वतःच्या पुण्याईने स्वर्गलोकी जाते. यमदूत तिच्या समोर कधी येत नाहीत. अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महत्भाग्य. तो खरोखरच दैववान. त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते. अशी पत्नी ज्याला लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत. त्याचे घर म्हणजे अरण्य. त्याला या लोकी सुख नाही, परलोकी उत्तम गती नाही. असा मनुष्य कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्ये, पितृकर्मे घडत नाहीत. पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात.
कुळाला तिच्या पुण्याईने बहुमान मिळतो, पतीला सद्गती लाभते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 32. विधवा आचार धर्म. मृत विप्राला पुन्हा जीवदान. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका बृहस्पतींनी त्यानंतर देवांना व ऋषींना सहगमन न करता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रियांनी कसे वागावे ते सांगितले. ते म्हणाले, एखाद्या स्त्रीचा पती दूरदेशी मेला असेल, ती स्वतः गरोदर असेल, तिला लहान मूल वा स्तनपान करणारे बाळ असेल, तर तिने सहगमन करू नये. वैधव्य धर्माला अनुसरून वर्तन ठेवल्यास तिला पती समवेत सहगमन केल्याचे पुण्य लाभते. विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावानेच राहावे. केशवपन करावे, नित्य स्नान करावे, एक मुक्त राहावे, एका धान्याचे भोजन करणे, 3 दिवस उपोषण व 4थ्या दिवशी भोजन करणे, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे अशी व्रतोपासना करावी. विधवेने पलंगावर निजणे, मंगलस्नान करणे, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध अत्तर फुले वापरणे अशा गोष्टी करू नयेत. भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी, व्रताचरण करावे, दानधर्म करावा, दीपाराधन करावे, ब्राह्मणांची, देवालयांची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पती प्रित्यर्थ जलकुंभदान, घृतदान, तिलदान ही दाने द्यावी. असे विधवा स्त्रियांनी शास्त्रसंमत आचरण केले. भगवत भक्ती, व्रताचरणे इत्यादी पुण्यकृत्ये केली तर तिचा पती निजक्रमाची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याईने तो स्वर्गलोकी जातो. साधूने अशा प्रकारे त्या शोकमग्न ब्राह्मणीला पतिव्रता व विधवा स्त्रियांचा आचार धर्म सांगितला व पुढे म्हणाला, मुली, तू धैर्याने सहगमन कर किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमणा कर. दोहोंचे पुण्य सारखेच आहे. ती म्हणाली, यतिराज, मला पतीशिवाय जगणे शक्य नाही, मी सहगमन करणार. साधूने तिच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाला, मुली, काळाला कोणी जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते हे मात्र खरे. सहगमन करण्यापूर्वी तू श्री गुरूंचे दर्शन घे. साधूने तिच्या भाळी भस्म लावले व 4 रुद्राक्षे देऊन म्हणाला, यातील 2 रुद्राक्षे पतीच्या गळ्यात बांध, 1 रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्री गुरूंचे चरणतीर्थ घे, ते स्वतःवर व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवाहिनी दे, ब्राह्मणांना दान धर्म कर, श्री गुरूंची आज्ञा घे आणि नंतरच सहगमन कर. त्यानंतर तो साधू निघून गेला. गावातील ब्राह्मणांना बोलावून ब्राह्मणीने प्रायश्चित्त, प्रेत पिंडादी कर्मे करून घेतली. स्नान करून सौभाग्यलंकार धारण केले. ब्राह्मणांनी प्रेत नदीकाठी नेले. तिच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया तिच्या दर्शनास आल्या. त्यांना ब्राह्मणीने सौभाग्यवाहिनी दिली. ब्राह्मणांना दानधर्म केला. लोकांनी चिता रचली. लोकांना अभिवादन केले. गावाहून तिच्या समवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूने दिलेली रुद्राक्षे पतीच्या गळ्यात व कानात बांधली. नंतर ती श्री गुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाली. त्यावेळी तिच्याबरोबर अनेक लोक होते. ती ब्राह्मणी मार्गी चालताना श्री गुरूंचा एकसारखा धावा करीत होती. संगमावर श्री गुरु अश्वत्थाखाली बसले होते. ब्राह्मणीने त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ब्राह्मणी ते ऐकून चमकली. बरोबर आलेले ब्राह्मण गंभीर झाले. त्यांनी श्री गुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली. श्री गुरु तेव्हा म्हणाले, या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे, हिच्या पतीला येथे घेऊन या. लोकांना ते ऐकून आश्चर्य वाटले. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तोवर श्री गुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणांवर अभिषेक केला. लोकांनी तेवढ्यात प्रेत आणले. ते श्री गुरूंच्या समोर ठेवून बंधनमुक्त केले. त्यावरील वस्त्र दूर केले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणाने अभिषेकाचे तीर्थ प्रेतावर शिंपडले. मग श्री गुरूंनी प्रेताकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले. काय आश्चर्य! तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसा उठून बसला. आपण नग्न आहोत हे पाहून तो ओशाळला. त्याने बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले.
समोर बसलेली यतीश्वर, आनंदाने हसून रडणारी पत्नी, लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून तो संभ्रमात पडला. ब्राह्मणीने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून तोही अचंबित झाला. त्या दोघांनी मग श्री गुरूंचे चरण धरले. त्या दाम्पत्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायुष्य असे अष्टपुत्र होतील असा आशीर्वाद दिला. श्री गुरूंना त्यावेळी एका ब्राह्मणाने विचारले, स्वामी, विधिलिखित बदलता येत नाही, मग याच्या बाबतीत ते मिथ्या कसे ठरले? श्री गुरु त्याला म्हणाले, ही ब्राह्मणी माझ्यावर विश्वास ठेवून येथे आली होती. शरणागतांचे रक्षण करणे हे माझे ब्रीद आहे. ब्रह्मदेवाला विनंती करून मी त्याच्या पुढील जन्मांतील 30 वर्षे उधार मागून घेतली आहेत. लोक ते ऐकून तटस्थ झाले. गुरु कृपेचे सामर्थ्य जाणून श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद्गुरु चरित्र अध्याय 33. सधर्म आणि तारक. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका आपल्या पतीला जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्री गुरुबद्दलची कृतज्ञता दिसत होती. ती म्हणाली, गुरुदेव, एका साधूने माझ्या पतीचे निधन झाल्यावर माझे सांत्वन केले. सहगमन करण्यापूर्वी श्री गुरूंचे दर्शन घेऊन नंतरच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून तो गेला. त्याने माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. मी त्याला कधीच विसरणार नाही. तेव्हा श्री गुरु म्हणाले, मुली, आम्हीच त्या साधूचे रूप घेऊन आलो होतो. ती रुद्राक्षे आम्हीच दिली. रुद्राक्षांचा महिमा खूप थोर आहे. त्याबद्दलची एक पुरातन कथा सांगतो, ती ऐक. सधर्म हा काश्मीर देशाच्या राजाचा पुत्र. तारक हा त्याच्या प्रधानाचा पुत्र. सधर्म व तारक एकाच वयाचे होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दिवसभर ते एकत्रच असायचे. ते दोघे शिवभजन करायचे. सर्वांगाला भस्म लावायचे. रुद्राक्षांच्या माळा घालायचे. त्यांना राजवैभव, उंची, वस्त्रालंकार यात थोडीही रुची नव्हती. माता पित्यांनी आग्रह करूनही ते ऐकत नसत. राजा व प्रधान दोघेही त्यामुळे चिंताग्रस्त होते. त्रिकालज्ञानी पराशर ऋषी भद्रसेनाला भेटण्यासाठी एकदा आले असता राजाने त्यांना सधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले. त्या दोन्ही मुलांचे पराशरांनी दिव्य दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले, राजा, या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे. नंदी नगरात महानंदा नावाची एक धनाढ्य वेश्या राहत असे. ती शिवभक्त होती. खूप दानधर्म करायची. तिच्या स्वर्णमहालात एक नाट्यमंडप होता. सख्यांसहित ती तिथे नृत्य करायची. मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. तिने त्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते. त्यांनाही तिने नृत्य शिकविले होते. महानंदा वेश्या असूनही पतिव्रते समान वागायची. तिच्या घरी जो मनुष्य यायचा त्याची ती 3 दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायची. त्याला शिवस्वरूप मानायची. त्याला सर्व प्रकारचे सौख्य देऊन संतुष्ट करायची. एकदा शंकरांनी तिची परीक्षा पाहण्याचे ठरवले. एका श्रीमंत वेश्याचे रूप घेऊन ते तिच्या महालात आले. त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते. ते पाहून महानंदा अतिमोहित झाली. त्याचे तिच्या सख्यांनी उत्तम आदरातिथ्य केले. महानंदेने त्या वेश्याला, हे शिवलिंग आपण मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून 3 दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले. ते शिवलिंग त्याने तिच्या हाती दिले व म्हणाला, हे लिंग माझा प्राण आहे. ते जपून ठेव. त्याला क्षती पोहोचली तर मी प्राणत्याग करीन. महानंदेने ते मान्य करून ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. महानंदा मध्यरात्री वेश्याशी प्रणय क्रीडेत रममान असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली. वेश्येच्या सेवकांनी व लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. त्या अग्नीत वेश्येने पाळलेला कोंबडा, माकड व ते शिवलिंगही दग्ध झाले. त्यामुळे शोकग्रस्त वेश्याने चिता प्रदीप्त करून सर्वांसमोर प्राणत्याग केला. शिवलिंग दग्ध झाले. पुरुष हत्येचे पातक घडले म्हणून महानंदेला अति दुःख झाले. पतिव्रता धर्मानुसार सहगमन करण्याचे तिने ठरवले. सर्व संपत्ती तिने ब्राह्मणांना दान केली. आपल्या मातेचा व बंधूचा निरोप घेतला. सेवकांना चिता प्रदीप्त करावयास सांगितले.
आणि शिवनामाचा घोष करीत त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला. तर काय आश्चर्य, त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. तिला त्यांनी वरचेवर झेलले. त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला. शंकरांनी तिला खाली ठेवले व म्हणाले, महानंदे, मी तुझ्या धैर्यावर व भक्तीवर प्रसन्न आहे. वर प्रसाद मागून घे. महानंदेने शंकराचे चरण धरले व म्हणाले, हे प्रभो, आता जन्म मरणच नको. मला माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या. महानंदेला शंकरांनी स्वर्गमार्गे शिवलोकी नेले. तिच्या दास दासी व परिवारास मुक्ती दिली. पराशर पुढे म्हणाले, राजा भद्रसेना त्या वेश्येच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबडा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन अत्युत्तम असा मनुष्य जन्म त्यांना लाभला आहे. त्यांच्यापैकी एक आहे सधर्म तर दुसरा आहे तारक. पूर्वजन्मांच्या संस्कारामुळे ते शिवभक्ती करतात, भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात. त्यांचे पुण्य अगाध आहे. ते ऐकून राजा व प्रधान दोघेही अचंबित झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 34. रुद्राध्याय महात्म्य. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, भद्रसेन, राजाला पराशरांनी सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, हे मुने, माझा पुत्र व प्रधान पुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याची चिंता निर्माण झाली आहे. कृपया माझ्या मुलाचे भविष्य सांगा. पराशर म्हणाले, राजा, तू विचारलेस म्हणून नित्य सांगणे मला भाग आहे. तुझ्या पुत्राला फक्त 12 वर्ष आयुष्य आहे. त्याच्या आयुष्याचे आता फक्त 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्याला मृत्यू येईल. ते ऐकून राजा राणीला धक्काच बसला. ती दोघे दुःखाने रडू लागली. त्यांनी पराशरांना राजपुत्र सुधर्माला वाचविण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली. पराशर म्हणाले, राजा, घाबरू नकोस. भगवान शंकरांना शरण जा. त्यांची आराधना कर. त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ कर. रुद्राध्याय अति पवित्र आहे, शिवस्वरूप आहे. रुद्राध्याय म्हणजे वेद, उपनिषदांचे सार. मनुष्य याच्या पठणाने निष्पाप होतो. तपश्चर्या फलद्रूप होते. 4 पुरुषार्थ साध्य होतात. इहपर कल्याण होते. संकटातून मुक्तता होते. अपमृत्यू टळतो. हा रुद्राध्याय महादेवाने प्रथम ब्रह्मदेवाला सांगितला. जगाच्या हितासाठी त्याने तो सप्तर्षींना दिला. त्यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला. राजा रुद्राध्याय म्हणून जो मनुष्य शंकराला अभिषेक करतो त्याचे तेज, बल, धृती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते. रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यूचे भय राहत नाही. आपल्या हातून चुकून एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्रपाठ करून प्रायश्चित्त घ्यावे. रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधीच जात नाही. शिवलोकी रुद्रपाठकाला सद्गती मिळते. म्हणून मी सांगतो तसे कर. 100 विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची 10,000 आवर्तने करून घे. शंकराला अखंड जलाभिषेक कर. तुझ्या पुत्राला त्या जलाने स्नान घाल. ते तीर्थ त्याला प्यावयास दे. त्या योगे तो दीर्घायुषी, धुरंधर व कीर्तिवंत होईल. राजाने पराशरांनाच रुद्रानुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली. 100 ब्राह्मण बोलाविले. अनुष्ठानास विधिवत आरंभ झाला. एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. राजाने संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले. अभिषेकाची संततधार शंकरावर धरण्यात आली. राजपुत्राला त्या जलाने स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अखंड चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली. पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्यावर टाकू लागले. राजपुत्राचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत समीप येऊ शकले नाही. त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ गेले. अनेक तेजस्वी शिवदूत तेवढ्यात तेथे धावत आले. त्यांनी यमदूतांना पिटाळून लावले. राजपुत्र शुद्धीवर आला. पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणीला आनंद झाला. लोकांनी मोठा आनंदोत्सव केला. राजाने राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा उचित सन्मान केला.
नारदांचे तेवढ्यात आगमन झाले. राजाने त्यांचे पूजन व आदरातिथ्य केले. नारद म्हणाले, राजा, मी कैलासावर गेलो असताना यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. तो रागाने म्हणाला, वीरभद्रा, माझे दूत भद्रसेन पुत्र सधर्म्याचे प्राणहरण करण्यासाठी गेले असताना तुझ्या दूतांनी त्यांना मारून पिटाळले, याचा अर्थ? वीरभद्र म्हणाला, भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्याच्या पुत्राला 10,000 वर्ष आयुष्य लाभले आहे. तुला हे माहीत नाही काय? चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तू आपल्या दूतांना पाठवलेसच कसे? त्यांनी मग चित्रगुप्ताला बोलावले. तो म्हणाला, माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी 12 वर्षे व त्यापुढे 10,000 वर्ष आयुष्य अशी नोंद आहे. तेव्हा यमाचे समाधान झाले. वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला. हे राजा, पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे. आता चिंता नाही, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ते ऐकून राजाचे अंतकरण भरून आले. महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना त्याने कृतज्ञतेने नमस्कार केला. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दत्त विप्राला व त्याच्या पत्नीला रुद्राक्ष व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले. ते पुढे म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझे पुन्हा जिवंत होणे हा त्या रुद्राक्षांचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 35. कच, देवयानी आणि सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, दत्त विप्राच्या पत्नीने त्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, मुली स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती व हाच जीवन मंत्र. त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते. त्या संबंधीची एक कथा सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र ज्ञात असल्याने देव दैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते. दैत्य उन्मत्त झाले होते. म्हणून नंदीने ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले. त्यांना शंकराने क्षणार्धात गिळून टाकले. शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या उदरात होते. पुढे ते शिवाच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले. म्हणून शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले. मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले. इंद्राने त्यानंतर बृहस्पतींचा पुत्र कच याला ब्राह्मण कुमाराच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले. दैत्यगुरूंना त्याने विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. कचाचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांची कन्या देवयानी त्याच्यावर मोहित झाली. तिच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचाला शिष्य म्हणून स्वीकारले. दैत्यांना काही दिवसांनी कचाचे कपट कळले. त्यांनी त्याला 2दा ठार मारले. देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले. त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी कचाला ठार मारून जाळले. मध्यातून त्याची राख शुक्राचार्यांनाच पाजली. कचाला जिवंत करा, नाहीतर मी प्राणत्याग करेन असे देवयानीने निर्वाणीचे सांगितले. कचाला जिवंत केले तर आपला मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी कन्येला सांगितले. त्यांनी नाईलाजाने देवयानीला संजीवनी मंत्र शिकवला. शुक्राचार्याच्या उदरात असलेल्या कचाने तो तत्काळ आत्मसात केला. त्यांनी कचाला जिवंत केले. त्याचे पोट फाडून तो बाहेर आला. देवयानीने मृत झालेल्या शुक्राचार्यांना जिवंत केले. दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाला. देवयानीने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्याने तिला नाकारले. संतापलेल्या देवयानीने त्याला तुला हा मंत्र उपयोगी पडणार नाही असा श्राप दिला. कच म्हणाला, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी येईल. तुझा क्षत्रियाशी विवाह होईल. हा मंत्र तुला म्हणजेच एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुझ्या पित्याला त्याचा उपयोग होणार नाही असे सांगून कच देवलोकी गेला. शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना नंतर कधीच उपयोगी पडला नाही. दत्त विप्राची पत्नी म्हणाली, गुरुदेव, एक कृपा करा. माझे सौभाग्य अबाधित राहील आणि आमचे कल्याण होईल असे प्रभावी व्रताचरण सांगा. श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा. दिवसभर उपवास करावा. प्रदोष समयी शिवाची पंचोपचारे अथवा षोडशोपचारे पूजा करून सायंकाळी भोजन करावे. स्कंद पुराणात या व्रताची थोरवी सांगणारी एक कथा आहे, ती ऐका. आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा याची कन्या सीमंतिनी
हिला 14व्या वर्षी वैधव्य योग होता. तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या उपदेशाप्रमाणे आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला. राजाने सीमंतिनी 14 वर्षाची असताना दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रांगद याच्याशी तिचा विवाह लावून दिला. चित्रवर्म्याने विवाहानंतर नवपरिणीत दाम्पत्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेला असताना पाण्यात बुडून अदृश्य झाला. त्याचा थांग पत्ता लागला नाही. दोन्ही राजघराण्यांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सीमंतिनीने अतिशोक केला. सीमंतिनी माहेरीच राहिली. पूर्वीप्रमाणे सोमवारचे शिवव्रत दृढ श्रद्धेने आचरू लागले. पुत्रनिधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभारात लक्ष नव्हते. त्याच्या आप्तांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून त्याचे राज्य बळकावले. यमुनेत बुडालेल्या चित्रांगदाला नागकन्याने तक्षकाकडे नेले. तो शिवभक्त आहे हे कळताच तक्षकाने त्याचा सन्मान केला. 3 वर्षे आपल्याकडेच ठेवून घेतले. नंतर दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्याला निरोप दिला. त्याच्याबरोबर आपल्या एका पुत्राला धाडले. अश्वारूढ चित्रांगद पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला. तो सोमवार होता. स्नानासाठी सीमंतिनी नदीवर आली होती. विधवेच्या वेशात असूनही चित्रांगदाने तिला ओळखले, परंतु त्याच्या तेजस्वी स्वरूपामुळे तिने त्याला ओळखले नाही. तिची त्याने चौकशी केली. तिच्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून तो मनोमन संतापला. 3 दिवसांनी मी दोघांची भेट घडवितो असे सांगून तो निघून गेला. तक्षकाच्या पुत्राने राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला. चित्रांगदाला शरण जा, त्याला त्याचे राज्य परत द्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे स्पष्ट बजावले. म्हणून भयभीत झालेल्या चित्रांगदाच्या आप्तांनी इंद्रसेनाला व त्याच्या राणीला बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले. तक्षक पुत्राने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना चित्रांगदाच्या भेटीस नेले. आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला. चित्रांगद मग आर्यावर्तास आला. त्याला जिवंत पाहून चित्रवर्मा आणि सीमंतिनीचा आनंद गगनात मावेना. चित्रांगद व सीमंतिनी यांचा राजाने पुन्हा विवाह लावला. मग त्या दाम्पत्याने पुष्कळ वर्ष राज्य केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.